नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. दुसरा उपघटक आहे अध्यापक भूमिका. त्यातील उपघटक विविध भूमिका, व्हेरियस रोल ऑफ टीचर्स. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाच्या बदलत्या विविध भूमिका आहेत. आजचे युग जसे प्रगतीचे युग आहे तसेच धकाधकीचे व ताणतणावाचे देखील युग आहे व अशा काळात शिक्षक हा केवळ ज्ञानदान करीत नाही तर त्याबरोबरच खालील विविध भूमिकांचे पालन त्याला करावे लागते. 1. व्यवस्थापक. 2. सुलभक. 3. प्रेरक. 4. विमर्शक. 5. समुपदेशक. 6. मित्र. 7. मार्गदर्शक. 8. संमंत्रक किंवा संप्रेषक. 9. मदतनीस. 10. संधी उपलब्ध करून देणारा. 11. शोधक किंवा चौकस. 12. नेता. 13. माहिती पुरविणारा. 14. संशोधक. 15. तत्त्वज्ञ. 16. न्यायाधीश आणि 17. अध्यापक. अशा त्याच्या भूमिका आहेत. व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर. प्रत्येक शिक्षक हा त्याच्या वर्गाचा व्यवस्थापक असतो. त्याला शाळेचे दैनंदिन कामकाज चालू ठेवताना अनेकविध निर्णय घेणे, शिस्तीसंबंधी योजना आखणे, विद्यार्थी हिताची व्यवस्था करणे व शाळेचे वातावरण निकोप राहण्यासाठी काळजी घेणे या दृष्टीने व्यवस्थापकाची भूमिका बजावावी लागते. 2. सुलभक. कठीण आशय, दुर्मिळ विषय सोपा करून देणारा खरा शिक्षक असतो. ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी ते सोपे करण्याची गरज शिक्षकाने भागवावी. 3. प्रेरक म्हणजेच मोटिवेटर. शिक्षक विद्यार्थ्याचे अध्ययन व्हावे यासाठी नेहमी प्रेरणा देण्याचे कार्य करतात. जेवढी प्रेरणा अधिक तेवढे अध्ययन जास्त. प्रेरणेतूनच विषयाबद्दलची रुची निर्माण करू शकतात तसेच त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करता येतो. 4. आहे विमर्शक. शिक्षक विमर्शी चिंतन करून एखाद्या शैक्षणिक समस्येचे विमोचन करू शकतात. विमर्शनातून बहुदिश विचार प्रक्रिया घडून येते. 5. आहे समुपदेशक म्हणजे काउन्सलर. विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी त्याला योग्य ती दिशा दाखविणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता, प्रेरणा व अभिवृत्ती यांची जाणीव करून देणे, त्यांच्यातील बलस्थाने, कमतरता इत्यादींची त्याला पालकांना वास्तव जाणीव करून देणे, विद्यार्थ्यांचे इतरांशी सुसंवाद निर्माण होण्यास मदत करणे, शैक्षणिक व व्यावसायिक निवडीसाठी योजना आखण्यास मदत करणे. 6वा घटक आहे मित्र म्हणजे फ्रेंड. विद्यार्थ्यांचा खरा मित्र शिक्षकच असू शकतो. मित्र हा गुणदोष स्पष्ट मांडणारी व्यक्ती असते व ते काम प्रबलनातून किंवा प्रत्याभरणातून शिक्षक करतच असतो. 7. मार्गदर्शक म्हणजे गाईड. शिक्षक योग्य तो यशाचा मार्ग विद्यार्थ्यांना दाखवित असतात. वाढती स्पर्धा, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, कुटुंबातील मतभेद, कुटुंबाची आर्थिक सामाजिक स्थिती, अभ्यासाचा वाढता ताण, महागाई, बेकारी, भ्रष्टाचार इत्यादी सर्व गोष्टींमुळे आजच्या विद्यार्थ्याला गोंधळ झालेला आहे. कुठल्या क्षेत्रात गेल्यास आपण यशस्वी होऊ, अभ्यास काय करायचा, विशिष्ट माहिती कुठे उपलब्ध होईल, ताणतणावावर मात कशी करायची या सर्व गोष्टींसाठी त्याला शिक्षकांचे मार्गदर्शन लागते. शैक्षणिक, व्यावसायिक व वैयक्तिक दृष्टीने मार्गदर्शन करावे. 8. संमंत्रक म्हणजे संप्रेषक म्हणजे कम्युनिकेटर. शिक्षक हा उत्तम संप्रेषक साधणारा असावा. विद्यार्थी शिक्षक, पालक मुख्याध्यापक इत्यादी मानवी संसाधनांमध्ये संप्रेषण घडवून आणणारा संप्रेषक असतो. चर्चेशिवाय समस्या सुटत नाही तेव्हा शिक्षक हाच दुव्याची भूमिका बजावतो. शिक्षक गुरुमंत्र देणारा संमंत्रक असतो. शंका निरसन करून विद्यार्थ्यांना उद्बोधित करतो. 9. मदतनीस म्हणजे हेल्पर. विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करणे, अडीअडचणी सोडविणे, संकटात विद्यार्थ्याला सावरणे, भावनिक मानसिक आधार देणे यातून मदतनीस भूमिका शिक्षक बजावतो. 10. संधी उपलब्ध करून देणारा
फॅसिलेटर. शाळेत अभ्यासपूरक व अभ्यासानुवर्ती कार्यक्रम राबवले जातात. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवडीनिवडी, कल, गुणवैशिष्ट्ये विचारात घेऊन शिक्षकाने संबंधित स्पर्धेसाठी योग्य विद्यार्थ्यांना योग्य संधी द्यावी. कुठलेही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता ती संधी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांनुरूप उपलब्ध करून द्यावी. 11. शोधक किंवा चौकस म्हणजे इन्क्वायरर. आज माहिती मिळविण्याची वेगळी वेगळी माध्यमे उपलब्ध झालेली आहे. आजचे शोध उद्याची माहिती ठरत आहेत. आपल्याला ज्ञानात अद्ययावत येण्यासाठी, सतत ज्ञान ताजेतवाने राहण्यासाठी शिक्षकाने स्वतः चौकस राहणे, त्यातून ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. हे ज्ञान मिळवण्यासाठी तो चौकस असावा. तसेच त्याने आपल्या विद्यार्थ्यांबाबतही चौकस राहणे आवश्यक आहे. एखादे विद्यार्थी शाळेत का आला नाही, त्याची समस्या काय याबाबत त्याने चौकशी करावी. त्याच्या कौटुंबिक स्थितीबद्दल माहिती करून घ्यावी. प्रकृतीबद्दल चौकशी करून अडीअडचणी जाणून त्यावर उपाय सुचवावेत. तसेच विद्यार्थ्यांचे सुप्त गुण, वैशिष्ट्ये, न्यूनता, क्षमता ओळखण्यासाठीही तो चौकस सतर्क असावा. यासाठी त्याने विद्यार्थ्यांचे नकळत निरीक्षण करावे. समाजात होणाऱ्या दैनंदिन घडामोडीतही तो चौकस असावा. त्यांचा विद्यार्थी जीवनावर होणारा परिणाम यावर त्याने विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. 12. नेता म्हणजे लीडर. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा तसेच समाजाचाही नेता असतो. त्याने आपल्या नेतृत्वातून विद्यार्थ्यांसमोर व समाजासमोर चांगले आदर्श घालून द्यावेत. 13. माहिती पुरवणारा इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. नवनवीन ज्ञान, अद्ययावत माहिती व तंत्रांचे आदानप्रदान शिक्षकांनी करावे. विद्यार्थ्यांना लेख, साहित्य, क्रीडा, राजकारण इत्यादी क्षेत्रातील वैविध्यपूर्ण माहिती पुरविणारा शिक्षक असला पाहिजे. संशोधक म्हणजे रिसर्चर. शिक्षक हा संशोधक असावा. त्याने स्वतः अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील विविध समस्यांवर संशोधन करून मार्ग काढावेत. विद्यार्थ्यांचे संपादन वाढविण्यासाठी विविध नवीन अध्यापन पद्धती, तंत्रे शोधून काढावीत. वर्ग अध्यापनात किंवा वर्ग व्यवस्थापनात वातावरण, विद्यार्थी, अध्ययन इत्यादींबाबतच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करावे. 15. तत्त्वज्ञ म्हणजे फिलॉसॉफर. शिक्षक हा तत्त्वज्ञानी असतो, सिद्धांतवादी असतो, विविध नियमांचा अभ्यासक असावा, शिक्षणतज्ज्ञ असावा, ज्ञानपिपासू नसावा. 16. न्यायाधीश म्हणजे जज. शिक्षक बऱ्याच वेळा न्यायनिवाडा करावा लागतो. योग्य तो न्याय देण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार शिक्षकाने करावा. समता व तत्त्वप्रणालीचा वापर करून त्या न्याय द्यावा. खऱ्या मूल्यमापनासाठी अचूक निरीक्षण क्षमता विकसित करावी. 17. अध्यापक. शिक्षकाजवळ त्या विषयाचे ज्ञान, सामान्य ज्ञान असावे व ते ज्ञान करण्याची दानी वृत्ती असावी. अध्यापन करणारा अध्यापक ही तर मूलभूत भूमिका शिक्षकाची आहे. यासारख्या अनेकविध भूमिका बदलत्या काळानुसार शिक्षकाला पार पाडाव्या लागतात. सर्वसमावेशक भूमिका. यामध्ये प्रत्येक शिक्षक हा वरील सर्व भूमिका पाडण्यास सक्षम, प्रशिक्षित व कौशल्याधिष्ठित असावा, जेणेकरून तो आदर्श शिक्षक बनू शकेल. शिक्षकाची सर्वसमावेश भूमिका खालीलप्रमाणे. चांगल्या शिक्षकाजवळ योग्य संघटन किंवा नियोजनबद्धता असते. 2. सहयोगावर किंवा लोकशाही तत्त्वावर आधारित अध्यापन असते. 3. अध्ययनास कारणीभूत ठरणारे व समायोजनशील असे वर्तन असते. शिक्षक हा निदान व उपचार करणारा, अंतर्दृष्टी प्रदान करणारा असतो. शिक्षक वर्तन सूची, वर्तन रुची वृत्ती, क्षमता व योग्यता निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे असते. 6. शिक्षक ज्ञानदानाबरोबरच उपयोजन क्षमता निर्माण करणारा असावा. अध्ययनार्थी व अध्यापक संबंध. जे वर्तन अपेक्षित व स्थायी स्वरूपाचे असते त्याला अध्ययन म्हणता येते.
अध्यापनाचे आयोजन वर्तनातील अशा परिवर्तनासाठीच केले जाते. क्लार्क यांनी 1970 साली अध्यापनाचा संबंध त्या सर्व क्रियांशी जोडला आहे त्यांची संरचना आणि आयोजन विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन करण्यासाठी केले जाते असे म्हटले आहे. अशा प्रकारे अध्ययन करणारा अध्ययनार्थी व अध्यापक करणारे अध्यापक दोन्हीही ध्येय दृष्टीने विचार करणे खूपच अन्योन्याश्रयी आहेत. अध्यापनाची प्रक्रिया वर्तन परिवर्तनात होते. अध्ययन प्रत्येक अध्यापकाने आपल्या वर्ग अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यात अपेक्षित वर्तन बदल केला पाहिजे. उदाहरणार्थ, डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रोग्यावर इलाज करणे चांगले औषध सुचवितो, पण डॉक्टरांच्या औषधाने रोग मुक्त झालाच पाहिजे असे नाही. तसेच अध्यापकाचे असते. अध्यापक आपल्या एका विद्यार्थ्यात आणि संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यात जे परिवर्तन इच्छितो ते होईलच असे नाही. सर्वच मुलांना डॉक्टरांप्रमाणे समान अध्ययनाच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करणे, पण सर्व मुले सारखीच प्रगती करत नाही. याप्रमाणे जेव्हा अध्ययनात काही शिकू इच्छितो तेव्हा शिक्षकाची उपस्थिती प्रत्येक वेळी गरजेची असते असे नाही. तो अनुभवाद्वारे शिकू शकतो, स्वयं अध्ययन किंवा अध्ययनातून ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अध्ययनार्थी व अध्यापन दोन्हींचे ध्येय बालकांचे अपेक्षित वर्तन परिवर्तन व व्यक्तिमत्व विकास करणे हेच आहे. म्हणजे दोन्हींचा संबंध एकमेकांना पूरक असा आहे. दोन्हींच्या प्रक्रिया अध्यापन व अध्ययन एक दुसऱ्यात मिसळून अशी भिन्न प्रक्रिया तयार केली पाहिजे, ज्याद्वारे चांगल्या परिणामांची प्राप्ती होईल. एक विद्यार्थी अध्यापन हे विद्यार्थ्यांसाठीच असते. अध्यापनाचा आधार विद्यार्थी आहे. या दृष्टीने अध्यापनाला नियोजित, नियंत्रित, कार्यान्वित करण्याची चावी विद्यार्थ्यांकडे असली पाहिजे. विद्यार्थी केंद्रित शिक्षणात तसेच घडते. अध्यापन केंद्रित अध्यापन केले तरी अध्ययनार्थींना अनुकूल अध्यापन केले पाहिजे. विद्यार्थी कसेही असोत, अध्यापकांना आपल्या अध्यापनाची दिशा विद्यार्थ्यांच्या स्वभाव, योग्यता, रुची व क्षमतेनुसार बदलावी लागते. विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वपूर्ण बाबी अध्यापनाला प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. 2. अध्यापन प्रक्रियेचे एक टोक जर विद्यार्थ्यांकडे जात असेल तर दुसरे टोक अध्यापकांकडे असते. अध्यापन प्रशिक्षक केंद्रित असो या अध्ययनार्थी केंद्रित वा परिस्थिती केंद्रित कसेही असो, अध्यापनाला दिशा देण्याचे, निर्देश करणारे, कार्यान्वित करण्याचे औदात्म्य अध्यापनाकडे असते. कार्यान्वित करण्याचे उत्तरदायित्व अध्यापनाकडे असते. जसा अध्यापक तसेच अध्यापन असते. अध्यापनाच्या संबंधित घटक अध्यापनाला प्रभावित करण्याची क्षमता ठेवतात. उपघटक 3. अध्यापक व्यक्तिमत्व. अपेक्षित शिक्षक. अनेकविध बदल होत असताना राष्ट्र विकासाचे साधन मानले जाणारी शिक्षण प्रक्रिया या बदलांपासून अलिप्त राहू शकणार नाही. शिक्षण प्रक्रियेच्या स्वरूपावरचा राष्ट्राचा, समाजाचा व अनुषंगाने व्यक्तीचा विकास अवलंबून आहे. शिक्षणाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोठी जबाबदारी शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या शिक्षकावर येते. म्हणूनच शिक्षकाला पूर्वीपासूनच महत्त्वाचे स्थान आहे. आजचे युग हे गतिमान व स्पर्धात्मक आहे. त्यामुळे शिक्षक या व्यक्तीपासून किंवा व्यक्तीकडून काही अपेक्षा आहेत. अपेक्षित शिक्षकांची अंगे किंवा पैलू समजून घेऊया. विचार किंवा अभिवृत्ती, अभियोग्यता, व्यवसायनिष्ठा, मूल्ये, श्रद्धा, विश्वास, व्यावसायिक समाधान. 1. अभिवृत्ती किंवा विचार. अध्यापक व्यक्तिमत्व हे त्यांच्या विचारांनी समृद्ध होते. शिक्षणाची बघण्याची दृष्टी, विद्यार्थ्यांविषयीची अभिवृत्ती तसेच त्यांचे सकारात्मक विचार इत्यादींमुळे
शिक्षकांचे व्यक्तिमत्व खुलते. शिक्षक हा आशावादी व सकारात्मक विचारांचा असावा, संशोधक वृत्तीचा असावा. अभियोग्यता. शिक्षक हा शिक्षक पदासाठी योग्य व लायक असावा. शिक्षकाची सर्व गुणवैशिष्ट्ये त्यांच्यात असावीत. निर्व्यसनी, ज्ञानसमृद्ध, वक्तृत्व कला निपुण, मायाळू, कणवाळू, विद्यार्थीप्रेमी अशी व्यक्ती शिक्षक या पदासाठी योग्य असते. अध्यापन कार्य करण्याची क्षमता व आवश्यक ती वैशिष्ट्ये त्याच्या अंगी असावीत. व्यवसायनिष्ठ. अपेक्षित शिक्षकाकडे शिक्षकी व्यवसायाबद्दल निष्ठा, अपार प्रेम असावे. व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच व्यवसायाबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असावा. आपण विद्यार्थ्याला दैवत व नोकरी आहे तर भाकरी आहे असे मानले तर खऱ्या अर्थाने तो शिक्षक त्या व्यवसायाला न्याय देऊ शकेल. 4 आहे मूल्ये. शिक्षक हा मूल्यांनी व संस्कारात प्रेरित असावा. ज्या शिक्षकाजवळ मूल्यांची शिदोरी आहे तो इतरांनाही मूल्यांनी समृद्ध करतो. मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी मूल्ये आत्मसात केलेली असावीत. उदाहरणार्थ, शिक्षक स्वतः जर वेळेवर प्रत्येक गोष्ट करीत असेल तर वक्तशीरपणा हे मूल्य शिकवण्याची गरज नाही. शिक्षक स्वतः काम करत असेल तर श्रमप्रतिष्ठा हे मूल्य शिकवण्याची गरज नाही. मूल्याधिष्ठित शिक्षक हा स्वतः विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असतो. श्रद्धा. शिक्षकाची आपल्या कर्तव्याप्रती अपार श्रद्धा असावी. ज्ञानदान करणारा शिक्षक ज्ञानी व दानी असावा. त्याची ज्ञानदानाची वृत्ती असावी. विद्यार्थी हे आपले दैवत आहे व कर्तव्य हीच आपली पूजा आहे अशी शिक्षकांची श्रद्धा असावी. 6. विश्वास. शिक्षकाच्या अंगी आत्मविश्वास ठासून भरलेला असावा. तसे इतरांविषयी देखील त्यांची विश्वासू प्रतिमा असावी. एकदा शिक्षकाने विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला तर विद्यार्थ्याला त्या विषयीची रुची वाढवते व त्या विषयातील अध्ययन संपादन वाढते. 7. व्यवसाय समाधान. व्यवसाय समाधान हा एक संघटनात्मक वातावरणाचा एक सर्वसमावेशक घटक आहे. तसेच तो संस्थाचालक व कर्मचारी यांच्यातील संबंधाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. एखादी व्यक्ती कोणतेही काम करताना त्या व्यक्तीच्या गरजानुसार, आकांक्षानुसार प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या कामापासून मिळालेले समाधानामुळे व्यक्तीची जी सकारात्मक भावनिक व्यवस्था किंवा अवस्था तयार होते त्यालाच व्यवसाय समाधान असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीच्या त्याच्या कामाप्रती असलेल्या भावनिक प्रतिक्रिया आणि व्यवसाय समाधानी व्यक्तीच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे व्यवसाय समाधान. कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त कालावधीत आपल्या नोकरीच्या कामाच्या ठिकाणी घालवते. त्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून ती व्यक्तीची अपेक्षा असते की त्याचा तेवढा वेळ सुखकर व समाधानकारक असायला हवा. व्यवसाय समाधानाचे महत्त्व. अनेक दशकातील संशोधकांनी व्यवसाय समाधानावर लक्ष केंद्रित केले आहे. 1. व्यवसाय समाधानी लोकांच्या किंवा व्यक्तींच्या मानसिक आरोग्याशी संबंध असतो. व्यक्ती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर खूप वेळ असमाधानी राहिल्यास त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यावर, कौटुंबिक आयुष्यावर, त्याच्या आवडीनिवडीवर, छंद यावर होऊ शकतो. 2. थोड्याफार प्रमाणात व्यवसाय साधनांचा व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फ्लेमोर यांनी केलेल्या अभ्यासानुसार ज्या लोकांना आपले काम आवडते ते दीर्घायुष्य होतात. व्यवसाय समाधान न मिळण्याच्या व्यक्तीमध्ये हायपरटेन्शन, इमोशनल स्ट्रेस, डिग्रेटिव्ह क्लिअर्स या प्रकारचे शारीरिक दोष होऊ शकतात. व्यवसाय समाधान मिळविणारी व्यक्ती आपल्या समाजाविषयी सकारात्मक बोलते, सकारात्मक टिप्पणी करतात. त्यामुळे समाजामध्ये त्या लोकांचा नावलौकिक वाढण्यास मदत होते. 4. समाधानी व्यक्ती संस्थेस पूर्ण सहकार्य करते व संस्थेच्या हितावह भाष्य करते. हे मानसिक समाधान जे कर्मचाऱ्याला त्याचे काम करताना मिळते त्याची व्याख्या करू शकते. कर्मचाऱ्याच्या त्याच्या कामातून कर्मचाऱ्याला त्याच्या अपेक्षा, आकांक्षा, बक्षिसे, मान्यता, गरजांची पूर्तता यातून मिळत असते. व्यवसायाच्या आउटकममधून, परिणामांच्या निष्पत्तीमधून त्यांचे व्यवसाय समाधान होत असते. व्यवसाय समाधान जितके जास्त तितके त्या व्यक्तीचे कार्य अधिक चांगले घडते व परिणामकारक होते. कर्मचाऱ्यांची व्यावसायिकता
किंवा व्यवसायातील स्थिरता ही सुद्धा व्यवसाय समाधानावर अवलंबून असते, कारण त्याला मिळणारा सन्मान, प्रगती, बढती यावर कर्मचारी किती काळ त्या संस्थेत टिकेल, स्थिर राहील हे अवलंबून असते. व्यावसायिक विकासाच्या अवस्था आणि विजलेले शिक्षक. शिक्षक होण्याची प्रक्रिया ही अनेक घटकांशी संबंधित आहे. शिक्षकाचा व्यावसायिक विकास होणाऱ्या प्रक्रियेत अनेक संदर्भ येतात. उदाहरणार्थ, शिक्षक व त्यांचे सहकारी शिक्षकांच्या वैयक्तिक व अव्यक्त बाजूंचा विचार न करता आखलेले प्रशिक्षण कार्यक्रम, शिक्षकांना प्रशिक्षण कालावधी, प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, शिक्षक जेथे तो आपला व्यवसाय करतो ती शाळा आणि शिक्षणाविषयीचे संशोधन या सर्वांचा संबंध शिक्षकाच्या व्यावसायिक विकसनाशी होतो. शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाच्या अवस्थेचे मूळ त्याच्या शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेत समावलेले आहे. लहानपणापासून शिक्षक तयार होत असतो. लहानपणी मुले शाळा हा खेळ खेळतात. त्यावेळी ते त्यांच्या शिक्षकाचे अनुकरण करीत असतात. त्यांना आवडणाऱ्या शिक्षकाच्या कृतीतून त्यांच्या शिक्षक होण्याच्या इच्छेला चालना मिळते. शिक्षक व्हायचे तर प्रशिक्षण होणे आवश्यक, म्हणून तो प्रशिक्षण कार्यक्रमाकडे वळला. स्वतः विद्यार्थी असताना शिक्षकांनी कसे वागावे याबद्दल त्याच्या काही कल्पना असतात. तसे वागणे, तसे अध्यापन करावे तसे त्याला वाटते. प्रशिक्षण कालावधीत या दोन्हीत साम्य आढळून आले तर त्याचा प्रशिक्षण कार्यक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो, पण त्यात विरोधाभास आढळला तर प्रशिक्षणाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो. शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेत प्रशिक्षण कालावधी हा त्याच्या व्यावसायिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रशिक्षण कालावधीत सुरुवातीला जेव्हा तो शिक्षणशास्त्राचा तात्विक भाग शिकत असतो त्यावेळी तो अजून स्वतःला विद्यार्थीच समजत असतो. जेव्हा तो सराव पाठ घेतो त्यावेळी खऱ्या अर्थाने तो स्वतःला शिक्षकाच्या भूमिकेत समजू लागतो. प्रशिक्षण कालावधी संपल्यावर तो जेव्हा शिक्षक बनतो त्यावेळी खऱ्या अर्थाने तो शिक्षक बनण्याच्या विविध अवस्थेत प्रवेश करतो. 1. आनंदी अवस्था. शिक्षक बनण्याची ही प्रथम अवस्था असते. आपली इच्छा पूर्ण झाली, आपण शिक्षक झालो हा आनंद अनुभवणे हीच ती प्रथम अवस्था. या अवस्थेत जबाबदाऱ्या, काम, अन्य अडचणी यांची कोणतीही जाणीव नसते. शिक्षक होण्याच्या आनंदाला उधाण आलेले असते, त्यामुळे तो जणू वेगळ्याच विश्वात वावरत असतो. त्याच्या कल्पनेचे पंख गगनात विहार करीत असतात. आपल्याला जणू काही तरी अनोखे विश्व प्राप्त झाले आहे. आपण जे बनण्याची स्वप्ने पाहत असतो ती स्वप्ने पूर्ण झाल्याचा आनंद त्याला होत असतो. म्हणून आईला किंवा म्हणून या अवस्थेला आनंदी अवस्था किंवा जॉयफुल पिरियड असे म्हणतात. याची काही स्टेज आहे. पहिली पायरी जॉयफुल स्टेज, दुसरी अवस्था सर्वायकल स्टेज, तिसरी आहे मेस्ट्री स्टेज आणि चौथी आहे डेव्हलपमेंट स्टॅटिक किंवा बोर्नआउट टीचर. व्यावसायिक विकासाच्या ह्या अवस्था आहेत. दुसरी जी आहे अस्तित्वात शोध घेण्याची अवस्था. अस्तित्वाचा शोध घेण्याची अवस्था म्हणजे पहिल्या आनंदी अवस्थेतून बाहेर पडून जेव्हा तो शिक्षक म्हणून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करतो त्यावेळी तो आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. सर्वसाधारणतः पहिली 2 वर्षे तो या अवस्थेत असतो. मी जगतो की मरतो अशी अवस्था असते. या कालावधीत त्याला वर्ग नियंत्रणाची समस्या भेडसावते. वर्गात विद्यार्थ्यांना शांत ठेवून आपले नियोजन अध्यापन कार्य कसे पूर्ण होईल याची त्याला चिंता असते. मी शिकवलेल्या विद्यार्थ्यांना आवडते का? माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या विभाग प्रमुखांना मी चांगला शिक्षक वाटतो का? अशी त्याला काळजी वाटत असते. मूळ शिक्षक म्हणून मी अपुरा आहे अशी त्याची भावना बनते. वेळेत अभ्यासक्रम पूर्ण होईल का याचे दडपण त्याच्या मनावर असते. यासाठी तो जय्यत तयारी करीत असतो. एवढे कष्ट करून त्या मोबदल्यात आपल्याला कमीच पगार मिळतो असे त्याला वाटत असते. या अवस्थेत काही बाह्य गोष्टीही कारणीभूत ठरतात. सहकारी शिक्षकांकडून किंवा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनुभवी शिक्षकांकडून शिक्षक प्रशिक्षणात शिकवलेल्या गोष्टी
तेथे प्रत्यक्ष शाळेत काही उपयोगी पडत नाही असे भासवणे, खूप कामाचा ताण, अध्यापनेतर कार्य, शाळेत असणाऱ्या अपुऱ्या सुविधा, अभ्यासक्रमातील त्याला माहीत नसलेल्या संकल्पना अशा अनेक गोष्टी त्याच्या या अवस्थेत त्याला त्रासदायक ठरत असतात. या सर्व समस्यांवर मात करून तो काही कालावधीनंतर स्थिरावतो. त्यावेळी तो पुढील अवस्थेत जातो, कारण एक चांगला शिक्षक बनण्याची त्याची तीव्र इच्छा असते, गरज असते आणि प्रेरणा त्याला प्रोत्साहित करत असते. तिसरा मुद्दा आहे प्रभुत्वाची अवस्था. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमुळे व शिक्षक बनण्याच्या तीव्र इच्छेमुळे तो दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या अवस्थेत येतो. ती अवस्था म्हणजे प्रभुत्वाची अवस्था. या अवस्थेत आल्यावर त्याला हळूहळू एक गोष्टी समजू लागतात. क्रमबद्ध शिकविणे, शिकवताना आशयातील मुद्दे न विसरणे, वर्गात विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ न देण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करणे, त्यातून आपले अध्ययन नियोजित वेळेत पूर्ण करणे, या गोष्टी त्याला बऱ्याच प्रमाणात जमू लागतात. तात्विक भागात किंवा प्रशिक्षण कालावधीत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी येथे लागूच पडेलच असे नाही, पण तरी बऱ्याच गोष्टी उपयुक्त असतात. ही गोष्ट त्याला पटते व ती शिक्षक न बनता प्रगती तो स्वीकारतो, पण त्यामुळे तो स्वतःला अपराधी मानत नाही. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. वर्ग नियंत्रणाच्या काही खास क्लुप्त्या तो अनुभवातून काढू लागतो. पाठ्यवस्तूच्या आशयावर माहिती प्रक्रियेकरण करण्याची किमया त्याला साध्य होते. या अवस्थेत त्याला त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही, तर मी शिकविलेले माझ्या विद्यार्थ्यांना कळले की नाही याचे त्याला महत्त्व वाटू लागते. प्रशिक्षण कालावधीतील सांगितल्या गेलेल्या अध्यापनशास्त्रीय ज्ञानाचे महत्त्व त्याला पटू लागते. त्या गोष्टी त्याला उपयुक्त वाटू लागतात. एक शिक्षक म्हणून मानवतावादी भूमिकेतून तो शिकवत असतो. चौथी स्थिती आहे स्थितिशील अवस्था. या अवस्थेत मला सर्व येते ही भावना मनात निर्माण झालेली असते. स्वतःमध्ये कोणतेही बदल करावयास तयार नसतात. शिक्षणात आलेली कोणत्याही नवीन उपक्रमाविरोधी वृत्ती तयार होते. यात काय नवीन आहे हे आधी आम्ही केलेलेच होते अशी मते व्यक्त करू लागतात. नवीन काही शिकण्याची इच्छा नसते, त्यामुळे त्याच्या अध्यापन कार्यात तोचपणा येतो. तिसऱ्या अवस्थेत मानवतावादी दृष्टिकोन असलेला शिक्षक थोडासा हुकूमवादाकडे झुकू लागतो. विद्यार्थी माझ्या ताब्यात आहेत, मी सांगेन तेच त्यांनी केले पाहिजे अशी त्याची मनोवृत्ती बनू लागते. शिकण्याचे काही विशिष्ट ठोकताळे बनतात. त्याच पद्धतीने शिकविणे आणि योग्य शिकविणे अशी मते बनतात. इतरांवर टीका करणे, अध्यापनापेक्षा जास्त गप्पा मारण्यावर लक्ष देणे, विषयाला सोडून अवांतर विषयावर बोलणे अशी कृती घडू लागतात. आजकालचे शिक्षण काही खरे नाही, विद्यार्थी बिघडले आहेत, समाज बिघडला आहे अशा प्रकारची वक्तव्ये करू लागतात. अशा अवस्थेतील शिक्षकांना जळून खाक झालेले शिक्षक, भिजलेले शिक्षक किंवा बर्न आऊट टीचर असे म्हणतात. शिक्षक स्थितीतील अवस्थेत जाण्याचे प्रमाण जरी तुलनेने जास्त असले तरी काही शिक्षक मात्र या अवस्थेत जात नाही. उलट अनुभवाने ते अधिक प्रयोगशील बनतात. विद्यार्थी कसा शिकतो, त्याला कसे शिकवावे, त्याच्यामध्ये कोणत्या नवीन प्रेरणा निर्माण कराव्यात याबद्दल तो प्रयत्न करू लागतो. शेवटपर्यंत असे क्रमवारी उत्साही सक्रिय शिक्षक बनण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणापासून प्रयत्न केले गेले पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमात काही उपक्रम समाविष्ट करावे व अस्तित्वाच्या अवस्थेत येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यावे याची पूर्वतयारी करून घेतली पाहिजे. त्यावेळी भीती का वाटते, ती कशी करावी, ताण सहन करण्याची मानसिक तयारी ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे या गोष्टी प्रशिक्षणात सांगितल्या गेल्या पाहिजेत. जर एक शिक्षक म्हणून जबाबदारी घेण्याच्या वृत्तीचा अभाव असेल तर मी ती वृत्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शाळेत येणारी गुंतागुंतीची परिस्थिती
कशी सोपी करता येईल याची तंत्रे सांगितली पाहिजे. सहनशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठीचे उपक्रम आखले पाहिजेत. या सर्व प्रयत्नांनी तो समस्याग्रस्त अशा अस्तित्व सिद्ध करण्याच्या अवस्थेतील समस्यातून बाहेर पडून प्रभुत्व अवस्थेकडे लवकरात लवकर जाईल. त्याचप्रमाणे स्थितिशील अवस्थेतून तो बाहेर पडून विझलेले शिक्षक बनण्याऐवजी प्रगतिशील अनुभवी शिक्षक बनण्यासाठी सातत्याने काहीतरी नवीन करण्याची संधी त्यांना मुख्याध्यापकांनी, शाळेंनी दिली पाहिजे. त्या उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यामुळे शिक्षक आनंदी राहतील, सर्जनशील बनतो. जीवनाविषयी, शिक्षकी व्यवसायाविषयी त्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. टिकाव करण्याची प्रवृत्ती कमी होते. ज्याला जी गोष्ट आवडते, उदाहरणार्थ खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक उपक्रम, या आवडीचा उपयोग करून ती जबाबदारी त्यांच्यावर त्यांच्या शाळेने, संस्थेने द्यावी. त्याची पदोन्नती, प्रशस्तीपत्रके, सन्मानपत्रके अशी प्रेरक वापर करून त्याला विझलेले शिक्षक बनण्यापासून वाचवावे. ही जबाबदारी शाळेची व शैक्षणिक संस्थेची आहे. मनुष्य बदलू शकतो. जसा तो स्वतःची गरज म्हणून कधीकधी अनिच्छेने शिक्षक बनतो, पण तरीही एक चांगला शिक्षक बनून दाखवितो, तसा तो विझलेले शिक्षक न बनता प्रगतिशील अनुभवी शिक्षकही शेवटच्या अवस्थेतून बनू शकतो. मनुष्य बदलतो कारण प्रत्येकाच्या मनात काहीतरी ध्येय असते. आपण कसे आहोत, आपल्याला कसे व्हायचे आहे याविषयीच्या त्यांच्या काही कल्पना असतात. अशा वेळी त्या तू कसा आहेस हे सांगितले पाहिजे. स्वमूल्यमापनाची जाणीव करून दिली पाहिजे. तू कसा दिसतोस हे सांगितल्यामुळे त्याच्या स्वतःविषयीच्या चुकीच्या संकल्पना बदलण्यासाठी तो प्रयत्न करेल. त्यासाठी विविध तंत्रे, शैक्षणिक साधने याचाही वापर प्रशिक्षण कालावधीत किंवा शाळेत करता येईल. शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेत अशा अनेक गोष्टींचा समावेश करून दुसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अधोगतीपासून दूर करता येईल. तिसऱ्या अवस्थेत, प्रभुत्वाच्या अवस्थेत, तो बराच कालावधीपर्यंत काम करून पुढे विझलेले शिक्षक न बनता प्रगतिशील अनुभवी शिक्षक म्हणून नावाजला जाईल. यासाठी प्रयत्न करता येईल. व्यावसायिक विकास. शिक्षकाने आपला व्यावसायिक विकास साधण्यासाठी सातत्याने आपले अध्ययन कार्य सुरू ठेवले पाहिजे. शिक्षक हा जेव्हा विद्यार्थी बनून ज्ञानकण वेचत आपले सामान्य ज्ञान समृद्ध करेल, तेव्हा तो खऱ्या अर्थाने ज्ञानाची शिदोरी वाढवून व्यावसायिक विकास साधत आहे असे म्हणता येईल. प्रशिक्षणाद्वारे शिक्षक आपल्या अध्ययन कौशल्यांमध्ये विकास साधत असतो. वेगवेगळी कौशल्य जशी संभाषण कौशल्य, प्रश्न कौशल्य, स्पष्टीकरण कौशल्य, फलक लेखन कौशल्य, आंतरक्रियात्मक कौशल्य, नेतृत्व कौशल्य, समस्या विमोचन कौशल्य, माहिती व्यवस्थापन कौशल्य, सांघिक काम करण्याचे कौशल्य इत्यादी संशोधनातून शिक्षक अनेकविध समस्या सोडवून आपली व्यावसायिक वृद्धी साधत असतो. स्वनूतनीकरण म्हणजे स्वतःमध्ये बदलत्या युगाप्रमाणे नाविन्यपूर्ण बदल करून स्मार्ट विद्यार्थ्यांबरोबर स्वतः नवविध क्षमताधिष्ठित बनणे म्हणजे व्यावसायिक विकास होय. व्यावसायिक विकास. व्यावसायिक विकास हा व्यावसायिक गुणवत्तेवर अवलंबून असतो. व्यवसायाची कौशल्य, व्यावसायिक दृष्टिकोन याचा दर्जा गुणवत्तापूर्ण होणे म्हणजे व्यावसायिक विकास होय. 2. शिक्षकाच्या व्यावसायिक विकासामध्ये दर्जेदार शिक्षण अपेक्षित आहे. यामध्ये शिक्षणाद्वारे प्रशिक्षणाच्या गुण, अध्यापन, कौशल्य, क्षमता, वृत्ती, मूल्ये इत्यादींचा विकास होतो. बदलत्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी व्यावसायिक होणे आवश्यक असते. व्यावसायिक विकास ही सतत घडून येणारी प्रक्रिया आहे. व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांमध्ये सातत्याने भर टाकण्याची गरज असते. त्यासाठी आपल्या विषयाचे ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक असते. त्यातून नवीन कल्पना सुचतात. शिक्षकाचा व्यावसायिक विकास प्रामुख्याने 2 प्रकारच्या प्रशिक्षणाने घडवून आणला जातो. 1. सेवापूर्व प्रशिक्षण. 2. सेवांतर्गत प्रशिक्षण. सेवापूर्व प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण देऊन विविध सैद्धांतिक माहिती, कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांना मार्गदर्शक व सहकार्य दिले जाते. अध्यापनासाठी, मार्गदर्शनासाठी आवश्यक क्षमता व
कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. सेवापूर्व प्रशिक्षणात कौशल्याचा सराव व प्रभुत्व या बाबींवर भर दिला जातो. व्यवसायाची तयारी सेवापूर्व प्रशिक्षणात करून घेतली जाते. सेवांतर्गत प्रशिक्षणात अध्यापनाचे कार्य करीत असलेल्या शिक्षकांना नवीन विचार प्रवाह, कार्यपद्धती यांची माहिती देण्याचे काम केले जाते. ज्ञान कौशल्य अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सेवांतर्गत प्रशिक्षणाद्वारे केले जाते. नवीन मूल्यमापन तंत्राची माहिती मिळते. एकूणच व्यावसायिक ज्ञान कौशल्य यांना उजाळा देण्याचे काम सेवांतर्गत प्रशिक्षणात केले जाते. आता इथे शिक्षकाची भूमिका दिलेली आहे. त्यामध्ये प्रगत आशय ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न, व्यावसायिक कौशल्याचा विकास, मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य, मृदू कौशल्याचा वापराचे कौशल्य, स्वयंमूल्यांकन करण्याचे कौशल्य. पाठाचा समारोप. बदलत्या परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःचा वैयक्तिक व विकास साधण्यासाठी तसेच ज्याद्वारे आपली प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे त्या व्यवसायासाठीच हे कौशल्य अंगी निर्माण झाल्यामुळे स्वतःचा व्यावसायिक विकास साधणे देखील शक्य आहे. त्यामुळे शिक्षकाने बदलत्या परिस्थितीतील कौशल्य, वृत्ती इत्यादींचा अंगीकार करावा. पाठाचा सारांश. प्रस्तुत पाठात आपण अध्यापनाची आधुनिक संकल्पना पाहिली. अध्यापन म्हणजे नैसर्गिक व नियोजनबद्ध मानवी वर्तन असे. अध्यापन ही सामाजिक प्रक्रिया आहे जी औपचारिक आणि अनौपचारिक रूपाने चालत आलेली आहे. अध्यापन हे आधुनिक विचार, पोषक अध्ययन प्रणाली निर्माण करणे म्हणजे अध्यापन होय. अध्यापन ही एक विकेंद्री प्रक्रिया असून त्यापैकी एका बाजूची विशिष्ट हेतूने नवनवीन माहिती देणे, नवनवीन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करणे, अध्ययनकर्त्याला प्रेरणा देणे अशा कृती केल्या जातात व या कृतींचा परिणाम दुसऱ्या केंद्रावर किंवा विद्यार्थ्यांवर होतो. म्हणजे या कृती विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी मार्गदर्शक, पूरक व प्रेरणादायी अशा असतात. अध्यापन प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रित असून अध्यापन चक्र देखील आपण अभ्यासले. अध्यापन निर्णय प्रक्रियेचे स्वरूप व महत्त्व आपण अभ्यासले. शिक्षकाला अध्यापन नियोजनात काही निर्णय घ्यावे लागतात तर प्रत्यक्ष अध्यापन करतेवेळी काही निर्णय घ्यावे लागतात. अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गाचा नियोजित आराखडा होय. अध्यापन प्रतिमानांचे 4 कुलात वर्गीकरण होते व त्यापैकी अग्रज संघटक प्रतिमान, संबोध साध्यता प्रतिमान, पृच्छा प्रतिमान इत्यादी ज्ञान प्रक्रियाकरण कुलातील प्रतिमाने असून त्यांचा प्रमुख उद्देश ज्ञान व माहितीचे संक्रमण करणे असा होय. डंकिन व बिडल यांचे अध्यापन प्रतिमान, ली शुल्मन यांचे अध्यापन प्रतिमान उपयुक्त आहे हे पाहिले. अध्यापकांच्या विविध भूमिका जसे सुलभक, प्रेरक, विमर्शक, समुपदेशक, नेता, मित्र, मार्गदर्शक, संमंत्रक, मदतनीस इत्यादी बदलत्या काळात कशा प्रकारे आवश्यक आहेत हे पाहिले. अध्ययनाशिवाय अध्यापनाला अर्थच नाही म्हणून अध्ययनार्थी व अध्यापक संबंध कसा घनिष्ठ आहे हे अभ्यासले. अध्यापकाचे अपेक्षित व्यक्तिमत्व हे त्याच्या आशावादी विचारांनी, सकारात्मक दृष्टिकोनांनी समृद्ध होते तर त्याच्या ठायी शिक्षकी पेशासाठी सर्व प्रकारची गुणवैशिष्ट्ये असली पाहिजे. असे विषयज्ञान समृद्ध व्यवसायातून व्यवसायनिष्ठ मूल्याधिष्ठित शिक्षकी पेशाबाबत अभिरुची इत्यादी शिक्षकाचा आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास असावा असे विद्यार्थ्यांचा देखील विश्वास शिक्षकांनी संपादन केलेला असावा. अध्यापकाने त्याचा ज्ञानाच्या शिदोरीवर न राहता आपला व्यावसायिक विकास वृद्धिंगत करत राहावा. अध्ययन, प्रशिक्षण, संशोधन व स्वनूतनीकरणातून शिक्षकाने स्वतःचा व्यावसायिक विकास साधावा. जसे अध्ययन करता शिक्षकाने कायम विद्यार्थी म्हणून अध्ययनशील असावे, अद्ययावत ज्ञान समृद्ध करावे. प्रशिक्षण, सेवापूर्व सेवांतर्गत प्रशिक्षणाद्वारे शिक्षकाने आपल्या अध्यापन कौशल्यांमध्ये वृद्धी करावी, नवनवीन क्षमता व कौशल्य विकसित करावीत. संशोधन, शिक्षक हा संशोधक असावा. त्याने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. स्वनूतनीकरण, शिक्षकाने स्वतःला नाविन्यपूर्णतेने विद्यार्थ्यांच्या
अपेक्षेप्रमाणे बदलून घ्यावे. काळाच्या गरजा व मर्यादा लक्षात घेऊन वर्तनात बदल करून घ्यावा. म्हणजे विद्यार्थी शिक्षक आंतरसंबंध पोषक राहतील व अध्यापन परिणामकारक होईल. येथे संदर्भ सूची दिलेली आहे. धन्यवाद.